इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचं आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती। त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्याते एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याचा एक भाकरवडीचा एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती। विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली, पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता, जसा की चितले बंधू मिठाईवालेचा पाकिट आहे त्यापासून वेगळे प्रकारचा होता। परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याचा कस्टमर केअर नंबर, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल ID, वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चितले बंधू मिठाईवाल्याचे वापरले आहे। आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहेत त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे चितले बंधू मिठाईवाल्याची देण्यात आली होती। म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे। त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी 95/2025 भारतीय न्याय संहिताची कलम 318(2), 350 आणि IT ॲक्टची 66C, 66D चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। सर, हा गुन्हा कुणावर दाखल करण्यात आले, ते कोण? हा जे गुन्हा आहे ते चितले स्वीट होम जसा मी सांगितलेला आहे। सदरचा गुन्हा चितले स्वीट होम आणि त्याचे प्रोप्रायटर आहे प्रमोद प्रभाकर चितले या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चालू आहे। हा ते त्यांचे आता नाम बघितलं तर नाम सेम आहे परंतु क्लोजली रिलेटेड नाही। नातं नाही।